नमस्कार. आजचा विषय आहे ज्यांच्यावर अन्यायकारक हल्ला होतो त्यांचे शूरतेने संरक्षण करणे. जे कोणी आता जे आध्यात्मिक किंवा धार्मिक लोक आहेत त्यांचा गीतेचा सर्वसाधारण अभ्यास असतो, नसला तरी यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति, म्हणजे आपलं जे प्रसिद्ध वचन आहे की जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा तेव्हा परमात्मा पुढे येऊन त्या सगळ्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्याच्या प्राप्तीसाठी जे आपले त्याचे पाईक आहेत त्यांनी तो बोध घ्यावा. आणि ते गीतेत सांगितलं 5000 वर्ष झाले त्याला. नंतर तोच जर अन्याय जर असला तर ते फिजिकली एक भौतिक अन्याय होतो, एक बौद्धिकही अन्याय होतो. पुढे काळ सरकत गेला. ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळेस त्यांनी पसायदानामध्ये ते जे खडांची व्यंकटी सांडत आहे सत्कर्मी हृदयी लागून, म्हणजे त्यांची बुद्धी परिवर्तन करणं हे तो जो अन्याय आहे किंवा जे अज्ञानाचं आवरण ज्यांच्यावर ओढवलेलं आहे त्यांचं अज्ञान दूर करणं म्हणजे बुद्धीमध्येच हे करणं. पण नंतरचा काळ अजून बदलत गेला. मग तुकाराम महाराजांनी ते म्हटलं, भले तरी देव काशीची लंगोटी नाठाळ्याचे काटे हाणू माता. मग पुढे भाषा बदलत गेली आणि असं होता काळ आता एवढा बदलला की अन्याय सातत्यानं पूर्वपार काळापासून होत आलेला आहे. प्रत्येक माणूस दोन अस्तित्वात जगत असतो. जेव्हा त्याच्यापेक्षा प्रबळ कोणी भेटला तर तो तिथं नम्रतेचा भाव आणते, आणि जेव्हा कोणी गरीब माणूस किंवा दिनहीन दिसला की मग त्याच्यावर तो आक्रमक व्हायचा प्रयत्न करतो. एक सर्वसाधारण एक मानवी प्रवृत्ती अशी आहे. तर त्या प्रवृत्ती न ठेवता खरोखर अन्यायाची चीड ही मनापासून उत्पन्न झाली पाहिजे. कुठं जर अन्याय होत असेल, आणि आजकालच्या जगामध्ये तर अन्यायाची पराकाष्ठा झालेली आहे, आणि अन्यायासाठी धावून जाणं याच्यासाठी विशाल हृदय ज्याचं असलं तोच तो जाऊ शकते. स्वार्थी विचाराचा माणूस कानाडोळा करते. आजकाल मोठं विदारक चित्र दिसते की रस्त्यावर कोणीतरी पडलेलं असतं किंवा अत्याचार होतो, पण लोक त्याच्यावर मोबाईलवर त्याचं शूटिंग घेतात. म्हणजे मानवीय वृत्तीचा इतका ऱ्हास होत चालला. अशा वेळेस पूर्वपार काळापासून गीतेपासून ते धर्म संरक्षणार्थ संभवामी युगे युगे ते युग, तेव्हा तर अन्याय कमी असेल. आता तर पावली क्षणोक्षणी अन्याय होत आहे. पण मग आता आपण फिजिकली कोणाकोणाशी आपण सक्षम तेवढे आहोत का हाही विचार करावा लागेल. आपली कॅपेबिलिटी किती आहे त्याप्रमाणे आपल्याला विचार करावा लागेल. पण जेव्हा ब्लॅवॅट्स्की मॅडमनी ते गोल्डन स्टेअर्स जे सांगितलंय तर तो त्यांना अपेक्षित जो आहे तो निर्भयता. गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये जे सांगितलं आहे निर्भय असणं, निर्भयता हा एक ते जे सद्गुण सांगितले त्या सद्गुणांमध्ये सगळ्यात आधी निर्भयता त्यांनी सांगितली आहे. निर्भयता असल्याशिवाय तो आध्यात्मिक प्रगती करू शकत नाही, भौतिक प्रगती करू शकत नाही, कोणतीच नाही. दुसऱ्या अँगलने विचार केला तर भय हे प्रत्येक माणसाच्या हृदयात लहानपणापासून आहे. लहानपणीच आपल्याला म्हणजे आपल्या सांगितले झोप नाही तर बागुल येईल, म्हणजे ही भीती तेव्हापासून आपल्या ते उपजत आहे. आहार निद्रा भय मैथुनाच्या हे तर उपजत भीती ह्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये भीती असतेच. पण पुढे जेव्हा आपल्याला संज्ञान झालं, जेव्हा सगळं आपल्याला इतर कायदे आणि भौतिक जगताचं ज्ञान झालं आणि त्याच्यामध्ये जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाविरुद्ध प्रखरतेनं लढा देणं हे आपलं आत्मबल आत्मतेज असल्याचं प्रतीक आहे असं मला वाटतं. धन्यवाद.